हाय फ्रेंड, मी शिवकन्या. तर आज सगळ्याच मिळून आम्ही गेलो होतो कॉलेजला, कारण कॉलेजवर एक छोटासा कार्यक्रम होता म्हणून. गेल्या दीपीचं तर एवढं नुसतं आगावपणा चालू होता. खिडकीमध्ये कोणतरी मिठाचा पुडा ठेवलेला होता, ते मीठ घे, सगळं बेंचवर सांड, सगळं अंगावर सांड, असला आगावपणा करत होती. मी पण हातामध्ये घेतला आणि दीपीच्याच मांडीवर टाकले. एवढं चिडली होती दीपी. मग काय, आमचं धिंगाणा झाल्याच्या नंतरनं गेलो आम्ही हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता, म्हणजे पूजाही चालू होती. मग नंतरनं कॉलेजचे काही नियम आणि काय काय तर थोडंसं भाषणही सांगत होते. मग नंतरनं तिथून आम्ही स्टेशनरीच्या दुकानात गेलो, कारण दीपीला घ्यायची होती साखळी. मग तिथून आलो आम्ही आणि बस स्टँडवर बसची वाट बघत बसलो. पहिल्यांदा विचारलो कितीला आहे बस. मग नंतरनं तिथून अजून आम्ही जाऊन बसलो आम्ही रिक्षामध्ये, कारण बस यायला अजून लईच वेळ होता, 2-3 तास होता. मग काय, रिक्षा भेटला तर रिक्षामध्ये जावं असा विचार होता. मग जाऊन तिथं बसलो तर एकाला गरम होत होतं, एकाला चक्कर येत होती, एकाला ताण लागत होती. एवढं यांचं नुसतं नखरेच चालू होते. मग तिथून आम्ही आलो बस यायच्या टायमाला. एवढी गर्दी होती भयंकर, म्हणजे शाळा आणि कॉलेज एकदा सुटलं होतं. 11वी-12वीचं कॉलेज पण सुटलं होतं. मग नंतर बस तिथंच थांबली होती, पण कोणच जाऊन ही पोरी विचारत नव्हत्या की बस कुठं चालली म्हणून. आणि बस पण चालली होती आमच्याच गावाला. मग नंतर मी जाऊन बसले. मग माझ्या मागं आले त्या मस्तपैकी टिकी काढला आणि बसले होते खिडकीच्या साईडला. तर चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.